नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलोय आपण 4 अंकी संख्यांचा गुणाकार 2 अंकाबरोबर कसा केला जातो। आय होप तुम्ही या आधीच्या 2 लेक्चर बघितले असतील। त्याच्याच पुढचा आज पार्ट आहे, तो म्हणजे 4 अंकी संख्यासोबत 2 अंकी संख्याचा गुणाकार कशा प्रकारे केला जातो। तुम्हाला कॅल्क्युलेशन करता वेळेस थोड्या अडचणी आल्या असतील, पण तुम्ही याची जर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस जर केली तर तुमचा ॲडिशन एकदम परफेक्ट होते आणि मल्टिप्लिकेशन सुद्धा तुमचं एकदम परफेक्ट होते। जर तुम्ही केव्हा होईल हे तुमचे कॅल्क्युलेशन्स केव्हा परफेक्ट होतील, जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे खूप चांगली मेहनत घेसाल। एखाद्या गोष्टीचं फळ केव्हा भेटते आपल्याला, जेव्हा आपण चांगल्या प्रकारे मेहनत करतो तेव्हाच आपल्याला फळ भेटणार आहे। तुम्ही 2 वेळा प्रॅक्टिस केली, 3 दिवस करणार नाही तर आपल्याला या गोष्टीचं फळ भेटणार नाही। तर सातत्यानं 1-2 दिवसानं पुन्हा प्रॅक्टिस करून बघा। 2 नंबर घ्या, 3 नंबर घ्या, 4 नंबर घ्या, त्याची प्रॅक्टिस करा। तुम्ही करत असालच अशी मला वाटते। तर मी आज त्याच्या पुढची एक स्टेप घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। 4 अंकी संख्याचा गुणाकार 2 अंकासोबत कशा प्रकारे केला जातो बघूया। एक नंबर घेतो मी 2345। याचा मल्टिप्लिकेशनला घेतो मी 23। तर याचा गुणाकार, ह्या वरी 4 नंबर दिसतात, खाली 2 नंबर दिसतात, याचा गुणाकार कशा प्रकारे केला जातो हे बघूयात आपण। पहिली स्टेप आपली 5 गुणिला 3, 5 त्रिक 15। 5 त्रिक किती होतात आपले 15। 15शी आपण युनिट प्लेसचा नंबर लिहितो 5 आणि कॅरी हा 1 वरी द्या किंवा ध्यानात ठेवा, ठीक आहे। नंतर आहे आपला 4 सोबत 3 चा मल्टिप्लाय करायचा आणि 5 सोबत 2 चा मल्टिप्लाय करायचा। 4 3 जा 12, 12 आणि 5 दोन्ही 10, 12 आणि 10 हे होतात 22 आणि वरचा एक आपला तो होतो एक 23 आपला। 23 चे आपल्याला लिहायचे बाळांनो 3, मग हातचे किती येतात आपले 2, हातचे किती येतात आपले 2। ही आपली दुसरी स्टेप। आता तिसरी स्टेप बघू। तिसरी स्टेप कशा प्रकारे होते बघा। या 3 चा गुणाकार 3 सोबत 3 त्रिक 9 अधिक 4 चा गुणाकार 2 सोबत करा 8, 9 8, 9 आणि 8 17, इकडचे 2 इकडे द्या किंवा हे केलं तरी इकडचा 1 दिला 7 उरतात 17, 17 आणि आपले हातचे 2, 17 आणि 2 होतात 19। 19 चे आपल्याला लिहायचे आहे बाळांनो 9। 19शी 9 आणि हातचा 1 उरतो आपला परत 1। नंतरची स्टेप काय, नंतरची स्टेप अशी आहे की 2 न मल्टिप्लाय करा 3 ला। 2 मल्टिप्लाय बाय 3 होते 6 आणि हे 2 मल्टिप्लाय बाय 3 6, 6 आणि 6 होतात 12 आणि वरचा हातचा 1 आपला 12 आणि 1 30। 30 ची लिहायची आपल्याला 3, हातचा 1 होता परत आपला 1, हातचा 1 आणि सर्वात शेवटची स्टेप आहे आपली 2 गुणिला 2 होतात आपले 4, 4 आणि 1 5। आता सर तुम्ही केला तरी खरी गुणाकार, पण तुमचा बरोबरच आला का आपण एकदा चेक करून बघू। आपण मल्टिप्लिकेशन मोबाईलवर करून बघू, येते का ते बघू। बघा मी करतो आता 23 45 गुणिला 23 बघा 53,935। बघा इथं उत्तर आलं का आपलं 53,935। इथं पण माझं उत्तर आलेलं आहे आणि मोबाईलात पण माझं उत्तर आलेलं आहे। याच्यासाठी महत्त्वाचे आहे आपण प्रॅक्टिस किती करतो। प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। मग याच्या कशा स्टेप होतात आपण आतापर्यंत एक एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे आणि त्याच्या स्टेप किती होतात त्या आपण बघितल्या। आता बघू आपण स्टेप कशा प्रकारे होतात त्या बघू। बघा आता इथं 4 नंबर घेतले म्हणल्यावर इथं आपण आधी ए बी घेतलं, नंतर ए बी सी घेतलं, आता नंतर काय येणार आहे ए बी सी डी। 4 नंबर घेतो ए बी सी डी,
ABCDचा गुणाकार P आणि Q दोन नंबर सोबत. P आणि Q ह्या दोन नंबर आहेत. या गणितामध्ये आपल्याला 5 स्टेप आला. या गणितामध्ये याच्या 5 स्टेप येतात का ते बघू. पहिली स्टेप बघा. पहिली स्टेप शेवटच्या अंकाला शेवटचं गुणन आणि इकडे बी इकडे पहिल्या अंकाला पहिले गुणन हे ध्यानात ठेवायच्या. पहिली स्टेप काय आहे मग D × P ही आपली पहिली स्टेप. नंतर येते आपली दुसरी स्टेप CQ. इथचा हातचा राहिलेला इथे एक देऊन टाकायचा. आला तरच. हातचा कधी येतो सांगितलंय तुम्हाला. हातचा हा ॲडिशन तुमची 10च्या वरी गेली किंवा मल्टिप्लिकेशन तुमचं 10च्या वरी गेलं तरच तुमचा हातचा येणार आहे. हातचे किती येऊ शकतात मग ते, ठीक आहे. C × Q आणि P × D. इंटूचा अर्थ होतो मल्टिप्लिकेशन. हे दुसरी स्टेप आपली. नंतर तिसरी स्टेप कशी काय बघा. या B सोबत Q अधिक C सोबत P या दोघांची ॲडिशन करून घ्या. ही आपली तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप काय म्हणते बघू. चौथी स्टेप आपली अशी आहे A सोबत Q आणि B सोबत P. ही आपली चौथी स्टेप. आणि पाचवी स्टेप काय आहे. आणि ज्या प्रकारे पहिली स्टेप होती आपली त्या प्रकारे शेवटच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं. AP हे झाली आपली अशी पाचवी स्टेप. या गणितामध्ये आपल्या 5 स्टेप होतात. या रूल फॉलो करायचा. हा रूल फॉलो केला आपण तर आणि हा रूल कधी फॉलो होईल तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली. मी ज्या प्रकारे हे गणित समजून सांगितलं तुम्हाला आणि हे समजून सांगितलं हे जेव्हा चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तरच तुमचं हे आकडे बरोबर येतील. आता पुन्हा एक नंबर घेऊन मल्टिप्लिकेशन करून बघू. पुन्हा 2-3 प्रश्नाची आपण प्रॅक्टिस करून बघू. बघा तर एक नंबर घेतो आता. 4, 6, 3, 5 मल्टिप्लाय बाय 43 या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. मग आपली पहिली स्टेप काय आहे. शेवटच्या नंबरला मल्टिप्लाय करा. 5 त्रिक 15. इथं हातचा एक आपला उरलेला आहे. डोक्यावर देऊन टाका. ध्यानात राहायसाठी मनात ठेवला तरी पण चालते. नंतर दुसरी स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन आपला शक्तिमान. 3 × 3 9 आणि 5 × 20. बघा मनातल्या मनात कॅल्क्युलेशन तुमचे फास्ट झाले पाहिजे. याच्यामुळे तुमच्या मनातल्या मनात कॅल्क्युलेशन पण फास्ट होतील. आता 3 त्रिक 9 आणि 5 × 20 दोघांची बेरीज किती येते 29 आणि वरचा एक हातचा एक 30. 30ची 0 हातचे आले 3. ध्यानात ठेवा लिहा काही करा. नंतर स्टेप आहे आपली 6 × 3 किती होता. sin 3 18 आणि 3 चूक 12. 18 आणि 12 30 होतात. 30 आणि 3 33. 33ची 3 हातचे किती आले आपले 3 ते मनात ठेवा लिहा. नंतरची स्टेप काय आपली. नंतर आता 4 न 3 ला गुणा. 4 त्रिक 12 आणि हे 4 सक 24. 12चा तुम्हाला जर 12चा पाळा आला 12 मध्ये 24 मिळवले 36. 36 आणि वरचे 3 39. हातचे डबल आले 3. आता 4 चूक 16. 16 आणि 3 19. बघा तुम्ही मोबाईलमध्ये कॅल्क्युलेशन करून बघा की आपलं उत्तर एवढंच येते का नाही. सर जे करतात ते बरोबर आहे की नाही. अजून एका एक्झाम्पलची प्रॅक्टिस घेऊ आपण बघू. आता नंबर घेतो 3, 4, 6, 2 मल्टिप्लाय बाय. आता घेतो 53 नंबर. पहिली स्टेप आपली. आता आपण फास्ट करायचा प्रयत्न करू. पहिली स्टेप 3 2 6. इथं हातचा काही चोरला नाही. 18 आणि 10 हे शक्तिमान आपला. 18 आणि 10 28. 28ची 8 हातचे आले 2. 4 त्रिक 12. 12 आणि हे 6 पंच 30. 12 आणि 30 42. 42 आणि 2 44. हातचे आले 4.
हे ध्यानात ठेवायचं, हातचे बी ध्यानात ठेवायचे. हातचे नाही धरले तर आपलं उत्तर चुकीचं होऊ शकते. आता 3चा मल्टिप्लाय 3 सोबत 3 त्रिक 9, 4 पंच 20, 9 आणि 20 29 आणि 4 33, हातचे डबल 3 आले, 3 पाची 15, 15 आणि 3 18, हे आपलं उत्तर. या प्रकारे हे मला येते, मी फास्ट करतोय कारण मी पण याच्यावर प्रॅक्टिस केलेली आहे. मी प्रॅक्टिस नसती केली तर मला पण हे उत्तर आलं नसतं, पॉसिबल झालं नसतं. म्हणून काही का होईना पेन काही न केल्यापेक्षा काही केलेलं चांगलं राहील. तर तुम्ही याच्यावर चांगली प्रॅक्टिस करा. याच्यावर चांगली प्रॅक्टिस केली, कमांड आली तर आपल्याला आनंद वेगळा वाटेल, आपण वेगळं काहीतरी शिकल्यासारखं वाटेल. म्हणून याच्यावर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. पुन्हा 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 करायचा प्रयत्न करा, तरच याच्यावर आपला परफेक्ट हँड येईल. हे मी काही गणितं केलेत, काही तुम्हाला उदाहरणासाठी, हे तुमच्यासाठी काही गणितं दिलेत प्रॅक्टिससाठी. गणित सोडवताना पॉज करा आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये टाका. मग आणि तुम्हाला जर वाटलं वेगळं काहीतरी शिकतोय, वेगळं काहीतरी आज शिकलो बा आपण, तर याला लाईक करा. आणि तुम्हाला वाटत असेल बा मी तर शिकतोय, आपला जवळचा मित्र कोणी असेल त्याला गरज असेल असं वेगळं काहीतरी शिकायची, तर त्याच्यापर्यंत शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा. ही माहिती तुमच्या मित्रापर्यंत पोचवा. थँक्यू.